महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा डिटेल अहवाल पाठवावा, केंद्राकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत करू, गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन. गृहमंत्री अमित शहांनी घेतलं साईबाबांचं दर्शन, शहांच्या हस्ते बाबांची विधिवत पूजा आणि महाआरती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ही हजेरी. पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला लावली हजेरी. एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवर अन्याय, बाकीच्यांनी जगायचं की नाही, वडेट्टीवारांचा जरांगेंना सवाल. तर सगळ्यांची मुंडकी छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल, वडेट्टीवार संतप्त. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचं महाबळेश्वरमधील हॉटेल पुन्हा अग्रवालांच्या ताब्यात. राजकीय दबावानंतर महाबळेश्वरमधील शासकीय जागेवरचं हॉटेलचं सील काढल्याची जोरदार चर्चा. मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, दोन्हीकडच्या हल्ल्यात 4 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. बुलढाण्याच्या बावनवीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दगडफेक, 2 गटांमधील राड्यात 20 ते 25 जण जखमी, गावात संचारबंदी लागू. नाशिकमध्ये गुन्हेगारांसह 500 जणांहून अधिक टवाळखोरांची धरपकड, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, उद्यान परिसरामध्ये मद्यपान, टवाळखोरी करणाऱ्यांना चोप. धाराशिवच्या मंगरुळ गावातील अनेक घरांना पुराचा वेढा, घरात आणि जनावरांच्या गोठ्यात शिरलं पाणी, नागरिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापुराच्या बार्शी तालुक्यामध्ये 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस, चांदणी नदीला पूर, आगळगाव उंबरगे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली, शेती पिकांचं मोठं नुकसान. रायगड पोलिसांकडून बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई, 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त, आरोपी भूषण पतंगेला ठोकल्या बेड्या. तर एक महत्त्वाची बातमी, ईशान्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ते तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. प्रशासनाने त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलाय. भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्यात. शक्ती चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसात राज्यामध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा हा वाहू शकतो. त्याशिवाय चक्रीवादळाचा वेग, उंच लाटा यामुळे समुद्रातील परिस्थिती खराब होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर धरलाय. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या कोरड्या हवामानानंतर अचानक पडलेल्या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सावंतवाडीमधील शेतकऱ्यांना याची चिंता भेडसावतीये. भात पिकं कापणीच्या टप्प्यावर असताना पाऊस आल्यामुळे पिकं कुजण्याचा देखील धोका निर्माण झालाय. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. कोकणात शक्ती वादळ प्रत्यक्षात धडकणार नाही, मात्र समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव दिसून येतोय. समुद्र खवळलेला आहे आणि प्रचंड उंच लाटा उसळतायत. किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवर आहेत. मत्स्य व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत. पुढील काही दिवस कोकणात वारे अतिवेगाने वाहणार आहेत. त्यामुळे समुद्र किनारी कोणीही जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मी सध्या उभा आहे कोकण किनारपट्टीवरती. कोकण किनारपट्टीवरती शक्ती वादळाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. समुद्र खवळलेला आहे. समुद्राच्या लाटा उंच झालेल्या आहेत. उंच लाटा आता समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकतायत आणि ही सगळी परिस्थिती मी आपल्याला दाखवतोय. कोकणामध्ये या शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला दिसून येतोय. वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे आणि त्याचबरोबर
इथल्या मत्स्य व्यवसायावरती परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। मत्स्य व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे। मच्छीमारांनी आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलवलेल्या आहेत। वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्याच शक्यतेमुळे कोणी समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नये किंवा समुद्रामध्ये जाऊ नये अशा सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। मासेमारीसाठी मच्छीमारांनी जाऊ नये, आपल्या बोटी किनाऱ्यावरती घ्याव्यात अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे हाय अलर्टचा इशारा देण्यात आल्यामुळे कोकण किनारपट्टीवरच्या मासेमारी बोटी असेल, त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावरती ज्या पर्यटनासाठी आलेले पर्यटक आहेत त्यांनी सुद्धा सुरक्षित स्थळी जावं, समुद्रामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते की आता सर्वच समुद्र किनारे जे आहेत ते निर्मनुष्य झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला आहे। समुद्रामध्ये मोठे नैसर्गिक बदल आपल्याला पाहायला मिळतात। शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवरती दिसून येतोय। रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर गोवा या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी ज्या मासेमारी बोटी आहेत त्या किनाऱ्यावरती आलेल्या आहेत। 8 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व इथलं जनजीवन विस्कळीत झालंय, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कोकण किनारपट्टीवरची मानवी लोकवस्तीला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातली जी मानवी लोकवस्ती आहे त्यांनी सुद्धा सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। त्यामुळे नागरिकांमध्ये एकतर भीतीचं वातावरण आहे, दुसरीकडे सुरक्षित तळी जाण्यासाठी नागरिकांची मानसिकता सुद्धा केली जाते। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। पुढची महत्त्वाची बातमी, धाराशिवच्या मंगरुळ गावातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिलाय। पुरामुळे गावातील शेळका, धानोरा शिवारामध्ये असलेल्या तलावाचं पाणी अनेक घरांमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यांमध्ये देखील शिरलंय। त्यामुळे ग्रामस्थांचं प्रचंड नुकसान झालंय। धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये मोहा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। मोहा परिसरातील शेतात पाणी साचलंय। शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, तर ऊस, सोयाबीन ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। पाण्याचा प्रवाह पाहिला की किती मोठा पाऊस झाला असेल याचा एक अंदाज येतो। या शेतातील पाण्याने डांबरी रस्ते सुद्धा वाहून गेलेत, तर या पावसामुळे शेतकरी मात्र हैराण झालाय। तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी या गावामध्ये मुसळधार पाऊस पडला। मोहा, खामसवाडी, शिळका, धानोरा, मंगरुळ या भागामध्ये मुसळधार पाऊस पडलाय। या पावसामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी शिरलं आणि पाणी साचल्यामुळे काही भागातील रस्ते देखील बंद झाले। तर धाराशिवच्या कळंब आणि वाशी तालुक्याला पावसाने झोडपून काढलंय। खामसवा, मोहा, मंगरुळ, निपाणी, वाटोळा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय। पावसामुळे अनेक रस्ते बंद झालेत, तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पाऊस सकाळी रात्री संध्याकाळी 8:30 पासून पाऊस सकाळी 7 पर्यंत भरपूर पाऊस, भन्नाट पाऊस झाला की एकदम अति नुकसानीचा। काय झालं नुकसान काय आता वावरावर सोयाबीन राहिली नाही, सगळी वाहून गेली। जे आहे ती कुठेतरी मोड आहे ती पाण्यात सगळे दिसत सुद्धा नाहीत वावरावर आता। हो, आणि त्यामुळं सगळे ऊसाची लुळून वाटलं लागून गेली। काही पण राहिलेलं नाही जमिनीवर, एवढा अफाट पाऊस झालेला आहे। कधी बघितलं तर पाऊस असा पाऊस माझ्या जन्मापासून 76 वर्षाचं वय आहे माझं, एवढा पाऊस कधीच दिसला नाही। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये ढोकी, रुईसह कळंब तालुका परिसरामध्ये संजितपूर गावात मुसळधार पाऊस झालाय। दहिफळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संजितपूर गावाचा संपर्क तुटला। लातूर वाशी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। रुई गावच्या पुलावर तेरणा नदीचं पाणी आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। नदीने धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
तर पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावाला अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका हा किसन दानवे नावाच्या शेतकऱ्याला बसलाय। 5 एकर शेत जमिनीपैकी तब्बल 3 एकर जमीन पावसाच्या पाण्याने वाहून गेली। माती